श्रोत्यानो, आज आम्ही उत्पत्तीचे पुस्तक ह्याच्या 46व्या अध्यायाचे अध्ययन करणार आहोत. मागच्या कार्यक्रमात आपण पाहिले की याकोब व त्याच्या संतानांना दुष्काळात मिस्रात येऊन राहण्याचे खुद्द फारोकडून आमंत्रण मिळाले. वास्तविक ही देवाची योजना होती व त्या योजनेनुसार त्याने योसेफाविषयी व त्याच्या घरातल्या लोकांविषयी फारोच्या मनात प्रीती व दया निर्माण होईल असे केले. योसेफाद्वारे संपूर्ण मिस्राला जो आशीर्वाद प्राप्त होत होता, त्यामुळे फारो योसेफावर फारच खुश होता. त्याने याकोबाला व त्याच्या कुटुंबियांना कनानातून आणण्यासाठी गाड्या दिल्या, भरपूर अन्न व वाटेसाठी शिधाही दिला. आता आपण त्यापुढचा वृत्तांत अभ्यासणार आहोत. याकोबाला वाटत होते की तो मिस्रात केवळ काही वर्षांसाठी जात आहे आणि तरीही तो काहीशा नाखुशीने व कसरतच तिकडे जायला तयार झाला. परमेश्वराने अब्रामाला मिस्रापासून दूर राहण्याकरिता सांगितले होते आणि तेथे अब्राम संकटात पडला होता. देवाने तीच गोष्ट इसाकाला सुद्धा सांगितली होती. मग आता प्रश्न हा उद्भवतो की याकोबाने मिस्रात जावे काय? आणि याबाबत देवाकडून काहीतरी उत्तेजन किंवा मार्गदर्शन मिळण्याची त्याला गरज होती. 46वा अध्याय आणि पहिलं वचन पहा. तेव्हा इस्रायल आपल्या सर्वांसह निघून बेरशेबास आला. तिथे त्याने आपला बाप इसाक याच्या देवास यज्ञ केले. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की याकोबाने आपला बाप इसाक याच्या देवाला अर्पण केले. तो मिस्राला निघाला आणि त्याने परमेश्वराचे स्मरण केले. अगदी तारुण्यावस्थेत हारानात जाण्यासाठी निघालेला याकोब व आताचा याकोब यांच्यात आम्हाला फरक आढळतो. तेव्हाच्या याकोबाला देवाची फारशी गरज पडली नव्हती, परंतु आता तो स्वतःहून देवाला यज्ञ अर्पण करीत होता. येथवर याकोबाने देवावर व त्याच्या मुलांवर कमालीचा अविश्वास दाखवला होता आणि म्हणूनच त्याच्या आत्मिक जीवनात फारशी प्रगती झालेली आम्हाला आढळत नाही. प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर त्याने आपल्या शिष्यांना दर्शन दिले, पण त्यावेळेस त्याचा एक शिष्य थोमा त्या ठिकाणी नव्हता आणि त्याने त्याविषयीच्या वृत्तांतावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. त्याने त्या इतर शिष्यांना म्हटले, त्याच्या हातामध्ये खिळ्यांचे व्रण पाहिल्या वाचून व खिळ्यांच्या व्रणात माझे बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत माझा हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. त्याच्या या अविश्वासाला प्रभू येशूने दर्शन देऊन दूर केले. विश्वास धरणे हे आमच्या हातातली गोष्ट आहे. श्रोत्यानो, ज्या प्रकारे विश्वासाने आम्ही बँकेमध्ये पैसे टाकतो आणि विश्वास ठेवतो की आमचे पैसे सुरक्षित राहतील, त्याच प्रकारची ही गोष्ट आहे. जर आम्ही नश्वर व अविश्वासू व्यक्तीवर इतका भरोसा ठेवू शकतो, तर शाश्वत व विश्वासू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायला आम्ही इतके का कचरतो? तो आम्हाला दिसत नाही म्हणून का? तो आमच्या मर्त्य व पापी डोळ्यांना दिसत नसला तरी त्याने पवित्र शास्त्रातून स्वतःला प्रगट केले आहे. त्यातून तो आमच्याशी प्रतिदिनी बोलतो आणि विश्वासाच्या नेत्रांनी आम्ही आमच्या जीवनातला त्याचा प्रेमळ मार्गदर्शक हात पाहू शकतो. मग आम्ही याकोबासारखे धीम्या गतीचे आध्यात्मिक जीवन का जगावे? प्रत्येक पाऊल विश्वासाने टाकताना का कचरावे? आम्हाला आज विश्वासामध्ये दृढ होण्याची गरज आहे. श्रोत्यानो, नंतर 2ऱ्या आणि 3ऱ्या वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. 46वा अध्याय 2 आणि 3 वचन. तेव्हा रात्री दृष्टांतात देव इस्रायलाशी बोलला, याकोबा, याकोबा. तो म्हणाला, काय आज्ञा? तो म्हणाला, मी देव तुझ्या बापाचा देव आहे. तू मिस्रात जाण्यास भिवू नको, तेथे तुझे मी एक मोठे राष्ट्र करेन. याकोब विश्वासात दुबळा असला तरी त्यामुळे देवाने त्याला घालून दिले नाही किंवा त्याच्या तोकड्या विश्वासाचा अनादरही केला नाही. त्याच्या मनातली भीती ओळखून त्याने याकोबाला त्या रात्री दृष्टांतात दर्शन दिले आणि त्याला आपले मार्गदर्शन पुरवले आणि त्याला ही शाश्वती करून दिली की मी मिसरमध्ये सुद्धा तुझ्यासोबत राहीन. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते श्रोत्यानो की जे येशू ख्रिस्ताजवळ जातात त्यांना तो घालून देत नाही. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते कधीच फजित होत नाहीत. याकोबाला परमेश्वराने मोठ्या सौजन्याने,
कृपेने उत्तर देऊन म्हटले, मी देव तुझ्या बापाचा देव आहे. खाली मिस्रात जायला भिवू नको, कारण तेथे मी तुझे एक मोठे राष्ट्र करेन. देवाने याकोबाला त्याचे मोठे राष्ट्र बनविण्याचे अभिवचन दिले. आणि आमच्यापैकी ज्यांनी पवित्र शास्त्र कधी नीट वाचले नसेल, कदाचित ते म्हणतील, काय देवाने खरोखर हे अभिवचन पूर्ण केले? याचे उत्तर निर्गमचे पुस्तक 1 अध्याय 7व्या वचनामध्ये दिले आहे. आणि इस्रायलाची संताने सफल होऊन पुष्कळच वाढली आणि बहुतपट होऊन फारच शक्तिमान झाली आणि त्यांनी देश भरून गेला. मिसरमध्ये स्थायिक झालेल्या इब्री लोकांची संख्या व त्यांचे सामर्थ्य अशा प्रकारे देवाच्या वचनानुसार वाढले. आणि निर्गमचे पुस्तक 1 अध्याय 9व्या वचनामध्ये नवीन फारो काय म्हणतो पहा. आणि तो आपल्या लोकांना म्हणाला, पहा, इस्रायलाच्या संतानाचे लोक आम्हापेक्षा पुष्कळ व शक्तिमान आहेत. यानंतर पवित्र शास्त्र व निधर्मी इतिहास हे आम्हाला सांगतात की देवाच्या वचनानुसार याकोबाच्या 12 वंशापासून एक वेगळे राष्ट्र तयार झाले आणि हे एक महत्वाचे राष्ट्र बनले. श्रोत्यानो, परमेश्वराचे वचन जसे आहे तसेच पूर्ण होते आणि बहुतांशी ते पूर्ण झालेले आहे. आज आपण मागे वळून परमेश्वराने याकोबाला दिलेल्या मी तुझे एक मोठे राष्ट्र करेन या वचनाकडे पाहतो तेव्हा हा फार मोठा इतिहास व त्या वचनाची पूर्तता आमच्या डोळ्यासमोर उभी राहते. प्रिय श्रोत्यानो, परमेश्वराच्या योजना, त्याच्या कल्पना व त्याचे विचार खरोखर मानवी बुद्धी सामर्थ्यापलीकडचे आहेत. म्हणून त्याच्यासमोर नतमस्तक होऊन त्याच्या अधीन होणे आमच्या सार्वकालिक हिताचे आहे. त्याला आव्हान करून त्याच्या विरोधात जाण्याने नुकसान त्याचे नाही, आमचेच आहे. आता आपण 4 आणि 5 वचने वाचूया. मी तुझबरोबर मिस्रात येईन, तेथून मी तुला खात्रीने परत आणीन आणि योसेफ आपल्या हाताने तुझे डोळे झाकेल. मग याकोब बेर्शेबाहून निघाला आणि त्याला नेण्यासाठी फारोने पाठविलेल्या गाड्यात इस्रायलाच्या मुलांनी आपला बाप याकोब आणि आपली बायका मुले बसवून नेली. परमेश्वराने याकोबाला आश्वासन दिले की तो त्याच्या संगती मिस्रात जाईल आणि त्याला पुन्हा वर आणेल आणि योसेफ आपल्या हातांनी त्याचे डोळे झाकेल. मला वाटतं याकोबाला या सर्व आश्वासनाची गरज होती आणि हे आश्वासन परमेश्वरापासून मिळताच तो बेर्शेबाहून मिस्रास जाण्यास निघाला. परमेश्वराने त्याला सांगितले की तो पुन्हा त्याला वापस आणेन, म्हणजे कनानात आणेल. हे वचन याकोबासाठी नव्हते, तर त्याच्या संततीसाठी होते. अर्थात याकोब मरण पावल्यानंतर त्याच्या अस्थी कनानात पुरण्यात आल्यात, पण त्याची संतती या अभिवचनानुसार 400 वर्षानंतर कनानात परत येणार होती. हा 400 वर्षांचा एवढा मोठा अवधी देवाने आपल्या वचनाच्या पूर्ततेसाठी का घेतला, असा प्रश्न निर्माण होतो. याची 2 कारणे आहेत. पहिले कारण हे की याकोबाच्या वंशजांचे कनानातील दुष्ट व ओंगळ चालीरीतींपासून संरक्षण व्हावे. ते यहोवासाठी वेगळे केलेले, निवडलेले लोक होते, म्हणून त्यांनी अशा चालीरीती आत्मसात करू नयेत अशी देवाची त्यांच्याविषयी इच्छा होती. म्हणून मिसरमध्ये गोशेन प्रांत त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आला होता. हे लोक विशेष करून मेंढरे राखणारे असल्यामुळे त्यांना साहजिकरित्या मिस्री लोकांपासून व त्यांच्या चालीरीतींपासून दूर राहणे शक्य होते, कारण मिस्र्यांना मेंढपाळांची किळस वाटत असे. दुसरे कारण उत्पत्तीचे पुस्तक 15 अध्याय 16व्या वचनामध्ये सापडते. जेव्हा देवाने अब्रामाला कनान देशात नेण्याविषयी अभिवचन दिले, त्यावेळेस तो म्हणाला, आणि तुझ्या 4थ्या पिढीचे लोक इकडे परत येतील, कारण आमोऱ्यांचे पाप अद्याप पूर्ण झाले नाही. हेच कारण आम्हाला लेवीचे पुस्तक आणि अनुवादाचे पुस्तक ह्यामध्ये सापडते. ज्या 400 वर्षांच्या काळात याकोबाचे वंशज मिस्रात राहणार होते, त्या काळात परमेश्वर कनान देशातील विविध जमातींविषयी संयम बाळगणार होता. त्यांना पश्चाताप करून त्याच्याकडे वळण्याची संधी देणार होता. आणि याबद्दल तो याकोबाला सांगत आहे की मी तुझ्याबरोबर खाली मिस्रात जाईन आणि मी तुला खचित पुन्हा वर आणेन. याकोबाचे जीवन आपल्याला 3 विभागांमध्ये विभागता येईल. त्याचे जीवन त्याने 3 भौगोलिक प्रदेशांमध्ये व्यतीत केले. त्यानुसार आपण त्याच्या जीवनाचे 3 भाग पाडू शकतो आणि हे 3 भाग त्याच्या आध्यात्मिक जीवनाचे 3 टप्पे आहेत असेही आम्हाला म्हणता येईल.
हारानातील याकोबाचे जीवन, कनानातील याकोबाचे जीवन आणि शेवटी मिस्रातील याकोबाचे जीवन. जेव्हा याकोबाने आपल्या वडिलांचे घर सोडले, तेव्हा त्याच्याजवळ केवळ एक काठी होती. हारानात तो येऊन राहिला. त्याचे तिथले 20 वर्षांचे वास्तव्य हे देवाच्या माणसाचे दैहिक जीवन प्रतीत करणारे आहे. देवाचे दर्शन व विशेष अभिवचने त्याला प्राप्त झालेली असली तरी तो हारानामध्ये स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि आपल्या दैहिक स्वभावावर अवलंबून राहिला. तेथून त्याला बाहेर पडावे लागले, कारण त्याचा सासरा लाबान त्याचे शोषण करीत आहे. तेथे त्याला आपल्या वाढलेल्या संसाराची नीट काळजी घेता येणार नाही हे त्याच्या लक्षात आले. तो तेथून निघाला तेव्हा आपल्या भावाशी समेट करण्यापूर्वी त्याची पुन्हा देवाच्या दूताशी भेट झाली. कनानात प्रवेश करतानाची ही भेट त्याला सामर्थ्य देणारी ठरली आणि तो विश्वासाने चालण्यास शिकला. नंतर पुन्हा देवाच्या सामर्थ्याने नव्हे तर स्वतःच्या सामर्थ्याने त्याने कनानातले जीवन जगण्याचा प्रयत्न केला. आता तो मिस्रात विश्वासाच्या सामर्थ्याने निघाला होता. थोडक्यात हारानातला याकोब दैहिक स्वभावाने चालणाऱ्या देवाच्या माणसाचे प्रतिनिधित्व करतो. कनानातला याकोब स्वतःच्या सामर्थ्याने लढणाऱ्या देवाच्या माणसाचा प्रतिनिधी आहे. तर मिस्रातला याकोब विश्वासाने चालणाऱ्या देवाच्या माणसाचे प्रतिनिधित्व करतो. आमच्यापैकी अनेक लोक असे आहेत की जेव्हा त्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता ऐकली तेव्हा त्यांनी त्या सुवार्तेचा स्वीकार केला, परंतु त्यानंतर बराच काळ स्वतःच्या सामर्थ्याने जीवनामध्ये त्यांनी संघर्ष केला आणि मग ते विश्वासाने चालू लागले व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेत व ज्ञानात वाढू लागले आहेत. आता श्रोत्यानो, आपण पुढची वचने वाचूया. 6 आणि 7 वचने सांगतात, ते आपली गुरेढोरे आणि कनान देशात मिळविलेले धन घेऊन मिसर देशात आले. याप्रमाणे याकोब व त्याची सर्व संतती मिसर देशास आली. त्याने आपल्याबरोबर आपले मुलगे व नातू, मुली व नाती वगैरे आपली सर्व संतती मिस्रास आणली. दुष्काळामुळे याकोबाला आपल्या संपूर्ण परिवाराला सोबत न्यावे लागले, कारण त्यांचा त्या दुष्काळात निभाव लागला नसता इतका तो दुष्काळ भयंकर होता. यानंतरच्या काही वचनांमध्ये याकोबाची वंशावळी देण्यात आली आहे. ज्यांना याकोबाच्या 12 वंशाविषयी विशेष अभ्यास करावयाचा आहे त्यांच्याकरिता ही वंशावळी महत्वाची आहे. पवित्र शास्त्रामध्ये या वंशावळ्या फक्त येशू ख्रिस्ताच्या जन्मापर्यंत दिलेल्या आहेत. देवाने जो यहुदाचा वंश त्याच्या आगमनासाठी निवडलेला होता, त्या वंशाची वंशावळी आमच्यासाठी विशेषरित्या महत्वाची आहे. हे लोक देवाचे निवडलेले लोक होते. त्यांच्याद्वारे तो आपले स्वतःचे प्रकटीकरण व आपले येशू ख्रिस्ताद्वारे तारण प्रकट करणार होता. या लोकांनी इतरांपेक्षा वेगळे असावे व राहावे अशी त्याची इच्छा होती, कारण त्यांच्या त्या वेगळेपणातूनच तो आपले प्रकटीकरण जगासमोर सादर करणार होता. त्यांना इतर राष्ट्रापासून वेगळे राहण्याकरिता मदत करणारी ही वंशावळीची पद्धत आम्हाला पवित्र शास्त्रात सापडते. फार सुरुवातीपासून ते देवाचे निवडलेले व वेगळे असे लोक आहेत हे सत्य त्यांच्या मनावर बिंबवलेले होते. या अध्यायामध्ये देवाच्या आत्म्याने अगदी नेमकी नावे व या लोकांची नेमकी संख्या नमूद केलेली आहे. ते कनानातील जमातीपासून वेगळे काढलेले लोक होते आणि ते मिस्रातही वेगळेपण टिकवणार होते. त्याविषयी आपण नंतर पाहणार आहोत. 26 वचन पहा श्रोत्यानो. 26 वचन ह्यावेळेला मी आपणाकरिता वाचत आहे. याकोबाच्या वंशातली जी माणसे मिस्रात गेली ती याकोबाच्या मुलांच्या बायकांखेरीज करून 66 जण होती. त्यांची ही संख्या अगदी मुठभर एवढीच होती असे म्हणायला हरकत नाही. पुढे 27 वचन आम्हाला सांगतं, योसेफास मिसर देशात झालेले 2 मुलगे हे मिळून एकंदर याकोबाच्या घराण्यातले मिसर देशात 70 जण होते. लक्षात घ्या की याकोबाच्या प्रत्येक मुलाचे व त्याच्या मुलांच्या मुलांची नावे या वंशावळीत नोंदलेली आहेत आणि ती सर्व नोंदण्याची कारणे आपण पाहिली. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म या 12 वंशापैकी एका वंशामध्ये, यहुदाच्या वंशामध्ये होणार होता हे आपण विसरता कामा नये. आणि आपण आता जी वंशावळी पाहिली तिच्यातली काही नावे नवीन करारातील मत्ते शुभवर्तमान व लूक शुभवर्तमान या पुस्तकांच्या अनुक्रमे 1 आणि 3 अध्यायात आम्हाला सापडतात. पुष्कदा आमच्या मनात हा प्रश्न येतो की काय परमेश्वराने आमचे नाव नोंदले नाही? श्रोत्यानो, आम्हाला निराश होण्याचे कारण नाही.
कारण आमच्या नावाची वेगळी अशी यादी परमेश्वराने बनवलेली नसली तरी आम्हापैकी प्रत्येकाला तो आमच्या नावाने ओळखतो आणि त्याने आमच्यापैकी प्रत्येक व्यक्तीवर तो प्रीती करतो हे स्पष्ट केले आहे. कदाचित आपण त्याला ओळखत नसाल, परंतु तो आपणाला चांगले ओळखतो. तुमच्या बंधनांमधून, तुमच्या मरणाच्या भयातून तुम्ही सुटावे अशी त्याची इच्छा आहे. तो आपणावर फार प्रीती करतो. त्यासाठी आपणाला स्वतःलाच काही प्रश्न विचारायचे आहेत की काय माझा आणि त्याचा संबंध स्थापित झालेला आहे. त्याने आमच्यासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला दिले आणि त्याने वचनामध्ये म्हटले, जितक्यांनी त्याला अंगीकारले तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची लेकरे होण्याचा अधिकार दिला. आणि श्रोत्यानो, पवित्र शास्त्र सांगते की अशा प्रकारे जे देवाचे पुत्र व कन्या बनलेले आहेत ते देवाचे खास लोक आहेत, निवडलेले राष्ट्र आहेत आणि अशांची नावे कोकऱ्याच्या पुस्तकामध्ये नोंदलेली आहेत. आणि ज्यांची नावे कोकऱ्याच्या पुस्तकात म्हणजे जीवनी पुस्तकात नोंदलेली आहेत अशांसाठी सर्व काळचे जीवन आहे. तुम्ही आणि मी, आपण सर्वजण आदामाच्या वंशातले लोक आहोत आणि आम्हाला जन्मतःच जो पापी स्वभाव आदामापासून प्राप्त झाला आहे त्या स्वभावामुळे आम्ही देवाचे निवडलेले लोक जन्मतःच बनू शकत नाही. त्यासाठी आम्हाला नवीन जन्म घेण्याची आवश्यकता आहे व नवीन जन्म घेणे म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचा अंगीकार करणे आहे. त्याने आमच्यासाठी वधस्तंभावर केलेले प्रायश्चित व त्यानंतर त्याचे मरण आणि पुनरुत्थान यावर विश्वास ठेवणे व येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकार करणे म्हणजेच नव्याने जन्म पावणे होय. याकोबाच्या वंशावळीतल्या नावाविषयी मला काही आस्था वाटत नाही, पण देवाला त्यांच्याविषयी अभिरुची वाटत होती आणि त्याने त्या लोकांची नावे नोंदली. आज आमच्या अवतीभोवती कोट्यवधी लोक आहेत, परंतु तरीही परमेश्वर तुम्हाला आणि मला वैयक्तिकरित्या जाणतो. तो आमच्यावर वैयक्तिकरित्या प्रीती करतो आणि आमचे हित कशात आहे हे तो जाणतो. आता आपण 28वे वचन वाचूया. योसेफाने गोशेन प्रांताची वाट दाखवावी म्हणून याकोबाने यहुदास आपल्या पुढे त्याचकडे पाठविले. याप्रमाणे ते गोशेन प्रांतात आले. याकोब आपला लवाचा माग घेऊन फारोच्या दरबारी गेला नाही. त्याच्यासाठी व त्याच्या लोकांसाठी जो प्रांत देण्याचे ठरले होते तेथे तो आपल्या लोकांसह गेला. 29वे वचन. योसेफ आपला रथ सिद्ध करून आपला बाप इस्रायल यास भेटावयास गोशेन प्रांती गेला. त्यास भेटून त्याच्या गळ्यास त्याने मिठी मारिली आणि त्याच्या गळ्यात गळा घालून तो फार वेळ रडला. ही बापलेकांची भेट खरोखर फार हृदयद्रावक होती. त्या अश्रूंमधून त्या दोघांनी जणू त्या सर्व एकाकी वर्षांचे दुःख एकमेकांजवळ व्यक्त केले. आता 30वे वचन पहा. तेव्हा इस्रायल योसेफास म्हणाला, तू अजून जिवंत असून तुझे मुख मी पाहिले. आता मला खुशाल मरण येवो. योसेफाला आपल्या आवडत्या मुलाला पाहून याकोबाच्या डोळ्यांचे पारणे फिटले होते. त्याने इतके सर्व वर्ष योसेफासाठी शोक केला होता. लक्षात घ्या की याकोब आता देवाची संतान होता, विश्वासाने चालणारा व्यक्ती होता. म्हणून त्याला त्याच्या नावाने इस्रायल ह्या नावाने ह्या ठिकाणी संबोधण्यात आले आहे. बहुतेक सर्व लोकांसाठी मरणाआधीची म्हणजे शेवटची इच्छा फार महत्वाची असते आणि काही लोक असा विश्वास ठेवतात की एखाद्याला जर अकाली मरण आले तर त्याचा आत्मा शांत ठिकाणी जात नाही. तो अतृप्त आत्मा त्याच्या परिसरात भटकत राहतो. परंतु श्रोत्यानो, ही गोष्ट खरी नाही. पवित्र शास्त्र अशी शिकवण देत नाही. परंतु मरणाला टेकलेल्या व्यक्तीचे नातेवाईक, घरातले लोक त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आपण आपल्या शेवटल्या इच्छेविषयी कधी विचार केला आहे काय? प्रामाणिकपणे सांगायचे तर मीही केलेला नाही, पण असं वाटतं की माझ्या जीवनातून व मरणातूनही ख्रिस्त गौरविला जावा. याकोबाची शेवटची इच्छा होती की त्याने योसेफाला पाहावे आणि ती इच्छा पूर्ण झाल्याने तो आता मरण्यासाठी तयार झाला होता. 31 ते 34 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. योसेफ आपल्या भावास आणि आपल्या बापाच्या घरच्यास म्हणाला, मी जाऊन फारोला खबर देतो की कनान देशात असलेले माझे भाऊ व माझ्या बापाच्या घरची माणसे मजकडे आली आहेत. हे मेंढरे पाळणारे, गुरेढोरे पाळणारे आहेत म्हणून
ते आपली शेरडे, मेंढरे, गुरेढोरे व आपले सर्वस्व घेऊन आले आहेत. फारो तुम्हास बोलावून विचारेल की तुमचा धंदा काय आहे. तेव्हा तुम्ही सांगा की बाळपणापासून आजवर आम्ही आपले दास गुरेढोरे बाळगून आहो. आमचा व आमच्या वडिलांचाही हाच धंदा आहे. अशाने तुम्हास गोशेन प्रांतात राहावयास मिळेल, कारण जेवढा म्हणून मेंढपाळ आहे तेवढ्याची मिस्री लोकांस किळस वाटते. अनेक लोकांना मेंढपाळांची किळस वाटते. मिस्राचे लोक त्याला अपवाद नव्हते, परंतु ती याकोबाच्या कुटुंबियांच्या पथ्यावर पडणारी गोष्ट होती. त्यांच्या या व्यवसायाच्या सबबीमुळे ते मिस्रांपासून एका सुरक्षित अंतरावर राहू शकणार होते आणि त्यांच्या रोजच्या व्यवहारात मिस्री लोक ढवळाढवळ करू शकले नसते. श्रोत्यानो, पवित्र वचनामध्ये प्रभू येशूसाठी उत्तम मेंढपाळ हे विशेषण वापरण्यात आले आहे आणि त्याची व्याख्याही देण्यात आली आहे. जो मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी जीवही देतो तो उत्तम मेंढपाळ आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त उत्तम मेंढपाळ आहे. तो आपल्या मेंढरांवर नजर ठेवणारा मोठा मेंढपाळही आहे आणि तो स्वतःला मेंढपाळ म्हणवतो. आज हा मेंढपाळ आम्हा सर्वांचे रक्षण करीत आहे आणि जेव्हा आम्ही ह्या मेंढपाळाजवळ येतो तेव्हा आम्हाला सैतानाला घाबरण्याचे कारण नाही. तो आमचे संपूर्ण संरक्षण करण्याकरिता समर्थ आहे. आपण त्याच्याजवळ या आणि आपले जीवन सुरक्षित करून घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.